एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। पुणे जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी शीतल तेजवानीला तिच्या अडचणी काही संपत नाहीये। शीतल तेजवानीला 8 दिवसांची पुन्हा पोलीस कोठडी देण्यात आली, तर पौड न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावलेली आहे। शीतल तेजवानीला पौड न्यायालयात हजर केले आणि 23/12 पुढच्या मंगळवारपर्यंत त्यांना PCR दिलेला आहे। कुठल्या मुद्द्यांवर विशेष आज हिअरिंग झालं? त्याच्यामध्ये जो 21 कोटीचा विषय होता, 300 कोटीचा ट्रान्झॅक्शनचा, तो एक विषय आला। वतनदारांची जे पावर होत्या त्यामध्ये काही वतनदार माहिती तो एक विषय आला आणि त्याच्यामध्ये 300 कोटीचे ट्रान्झॅक्शन झाले, पण ते कसे झाले, काय झाले, कुठे कोणाकोण आले, त्या संदर्भात एक किंवा झाला। त्याच्यामुळं ऑनरेबल कोर्टाने इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरची बाजू ऐकून, प्रॉसिक्युशनची बाजू ऐकून, डिफेन्सची आणि वतनदारांची बाजू ऐकून 8 दिवसाचा PCR दिलेला आहे। शेतकऱ्याची किडनी विक्री प्रकरणी 6 सावकारांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। अवैध सावकारी कायद्याच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला, तर शेतकऱ्याची किडनी विक्री प्रकरणी आता मोठी कारवाई पोलिसांनी केलेली आहे। तर 6 सावकारांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला। अवैध सावकारी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कुले नाव व्यक्ती आमच्याकडे तक्रार घेऊन आला की आम्ही पैसा व्याजमध्ये घेतला होता आणि नंतर जे जास्त व्याज लावण्यामुळे आम्ही आमच्या किडनी विकलून आता आमच्या परिस्थिती चांगला नाही आहे, आम्हाला पैसे द्यावे म्हणून। त्या अनुषंगाने आजच्या दिवशी आमच्याकडे पुरावा भेटल्यानंतर आम्ही लगेच त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेला आहे। त्यावर आम्ही सहकारी अधिनियमच्या जे कलम 29, 30, 31 च्या कलम आणि एक्स्ट्रॉशनच्या कलम, तर ज्या चौकशी दरम्यान आम्ही त्यांना विचारपूस केलेला, तरी पण ते स्पष्ट उत्तर देत नाही। ते सावकारच्या संदर्भात गुन्हा होत आहे आणि किडनीच्या संदर्भात त्या वेगळ्या गोष्टी आहे, त्यांच्या पण आम्ही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार आहे। शेतकऱ्याची किडनी विक्री प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी आता आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली आहे। फारच गंभीर दुर्दैवी घटना आहे। आमचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे। अशा पद्धतीने एखादा व्यक्ती 50,000 रुपयाचं कर्ज देऊन लक्षावधी रुपये त्याचं शोषण करत असेल किंवा त्याला किडनी विकायला लावत असेल, तर याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे, धडा शिकवला पाहिजे। असा धडा शिकवला पाहिजे की पुन्हा महाराष्ट्रामध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात असा अन्याय, शोषण कोणी करू शकणार नाही। पुढच्या बातमीकडे वळतोय। नवी मुंबईच्या निवारा केंद्रामध्ये सलीम दुर्रानींची पत्नी वास्तव्याला असल्याची शक्यता आहे। सलीम दुर्रानींनी भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू आहेत। रेखान श्रीवास्तवनं लग्नाची आठवण देखील सांगितलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।